आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बेटा एकदा मला आजोबा म्हणून हाक मारशील? आजोबा अरे वा 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 वा, आता जीवात जीव आला बघ. ही हाक ऐकायसाठी कान इतके आतुर झाले ते म्हणून काय सांगू. बेटा इतकी गोड हाक मारलीस ना तू, तर त्याबद्दल मी आता हा आजोबा तुला थांब एक गंमत देणार आहे. दादा तू गप्पा मारण्यात अगदी रमलायस हा? विसरलायस तू आजारी आहेस याचं? आता तुझं आजारपण एकदम गायब होईल की नाही बघ. हो खरंय खरंय. नको मला नाही हे घे तुला खाऊसाठी. नको. अगं घे बिट्टी, आजी आजोबांनी दिलेलं हक्काने घ्यायचं असतं. ठेव तुझ्याकडे. थँक्यू. वेलकम. मी श्वेता मावशी. तुम्ही जसे मित्र आहात ना तशी ही माझी मैत्रीण. हाय हाय. खाऊ कोणी दिला? रोहित काकांनी. तू तुझ्या फ्रेंडला पण दे. हा दे ना. थँक्यू. वेलकम. जा खेळायला. वर्षा हळू 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 हळू. हा गौरी एक सांगू, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. या आश्रमातल्या मुलांची आई होण्याचं भाग्य लाभलंय तुला. हो पण त्याचीच भीती वाटते आता. म्हणजे खूप जीव लावला या मुलांनी मला. लळा लागलाय त्यांचा. मी तिकडे आले की कशी सोडून येऊ या मुलांना खरंच कळत नाहीये. हो गौरी मॅडम, काय बोलते काय? हा तुम्ही लाख सोडून जाल हो, पण आम्ही बरे सोडू तुम्हाला? हा आम्ही ना तुम्हाला सारखे त्रास द्यायला येत राहू. आता तर तुम्ही दोघेही आमचे झालात. आणि हो तुम्ही जर नाही आलात ना तर तुम्हाला उचलून आणू आम्ही. दादू आहे मी, दादू. आणि तुला तर माहिती आहे दादू इज हिअर. देन नो फिअर. हा हा. आम्ही गवली आईचा जगला ऐकतो. लग्नानंतर तुम्ही पण ऐकणार ना. हो ए हो काय शेर आहेस तू, घाबरायचं नाही, कळलं का? हो का? अरे बाबा लग्नाआधी सगळे शेर असतात, लग्नानंतर सगळ्यांचा ससा होतो ससा. तुला तर माहिती असेलच. आणि गौरीजी प्रत्येक गोष्टीत बरोबर असतात, त्यामुळे मी त्यांचं सगळं ऐकणार. हा अरे काय तू तू काय स्टुडंट आहेस का त्यांचा? बरं मुलांनो मला एक सांगा, इथे आता रुद्र गौरीचं ऐकतो का गौरी रुद्रचं ऐकते? ते गवली आईला घाबरतात. काय असतो? सवयींना घाबरत नाहीस का तू? तुझा पण त्यांच्या समोर ससाच होतो. हा अरे पण तू कोण आहेस? तू रुद्र पैठणकर आहेस. तू घाबरायचं नाही आणि गौरी पुढे हरायचं नाही. गवली आई कधीच नाही आणणार. आमचा रुद्र पण हरत नसतो, रुद्रच जिंकणार. नाही गवली आई. रुद्र गवली आई. एक मिनिट. आता कोण जिंकणार
ते बघूयाच आपण. माझ्याकडे एक आयडिया आहे. तर लेडीज अँड जेंटलमॅन, आजचा प्रश्न हा आहे की लग्नानंतर कोण कोणाचं ऐकणार, म्हणजे कोण जिंकणार, रुद्र की गौरी. अर्थात रुद्रच जिंकणार आहे. गौरी आई जिंकणार. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, पण चाललंय काय? निर्णय निर्णय? कसला निर्णय? तुमच्या मुलांना असं वाटतंय की लग्नानंतर कायम तुम्हीच जिंकणार. आणि तसं होणार नाही हे सिद्ध करायला हा गेम. रसिकेच. सिद्ध काय करायचंय त्यात? सगळ्यांना माहितीये जो चुकतो तो नवरा असतो. बरोबर की नाही? अरे आणि बायका मुळातच हुशार असतात, त्यामुळे गौरी जिंकणार हे नक्की आहे. हे याला काय अर्थ आहे? खेळणं खेळता जिंकायचे दावे करायचे? हे मला पटत नाहीये. पटत नसलं म्हणून काय सत्य बदलणार आहे का? अरे हा शुद्ध हट्टीपणा आहे. हट्टीपणा? मग ठीक आहे, मग होऊनच जाऊ दे ना, खेळूया खेळ. येस. बाबा तुम्ही आमच्या टीम मध्ये. हो हो. आपली रुद्र टीम. हा श्वेता वहिनी या ना आमच्या टीम मध्ये. नाही या भाऊजी, मी माझ्या मैत्रिणीच्या बाजूने. पण मी काय म्हणते, नवरा बायको मध्ये जिंकणं हरणं कशाला ना उगाच. अच्छा, म्हणजे मी जिंकलो तरी चालेल? मी असं कुठं म्हणाले? पाहिलंस पाहिलंस, बघ बघ, त्यांना आतून जिंकायचंच आहे. पण तुला सगळं त्यांचं ऐकायचंय. घे. अरे मग बरोबरच आहे ना, बायकांनी सारखं हारायचं कशासाठी? मग गौरी तू घे का चॅलेंज? हो गौरी. थांबा जरा, गेम सुरू नाही झाला अजून. विचार करा गौरीजी, जर तुम्ही हरलात तर मी मागेन ते द्यावं लागेल ना तुम्हाला. हरले तर ना. हो, मग आता बघावंच लागेल कोण जिंकणार ते. हा, चला.
कशाला जमायचं एवढं? कशाला म्हणजे? अरे माझ्या नातीला भेटायला आलोय मी. कमाल करतेस तू पण. एवढं करायला नको का? आजोबा तुम्ही चाललात? हो बाळा. का ग बाळा? सगळे म्हणतात तुम्हाला थांबा. हो थांबा ना आजोबा, तुम्ही जाऊ नका ना. काय झालं? हा? आम्हाला खूप मज्जा आली. गौऱ्या यांना थांबायला सांग ना प्लीज. बाळांनो, ते येतील पुन्हा आपल्याकडे. हे बघा, आज आम्ही तुमच्याकडे खेळायला आलो की नाही? आलो की नाही? मग तुम्ही सुद्धा बिट्टीच्या घरी खेळायला या. काय काय बिट्टी, सांग त्यांना. हो तिथे खूप 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 मोठी जागा आहे खेळायला. आम्ही येऊ पण तुम्ही आता थांबा ना. अरे असा हट्ट नाही करायचा, त्यांना खूप कामं असतात. हा? बाळांनो, असं करतो आम्ही. आता आम्ही जातो, पण पुन्हा नक्की येऊ. आजी आजोबा दमले असतील आता, ते येतील नक्की आपल्याकडे. आता शहाण्या मुलासारखं बाय करा बरं. बाय. बाय. बिट्टी, तू आणि आई आता लवकरच यायचंय बरं का घरी. काय पण पोर आहे ती, गोळ्याला मुंगळ्यात चिटकल्यासारखे वागताय. काय ग, झालं का काम? कसलं काय आणि फाटक्यात पाय. काय? तुमच्या घरच्यांनी काय जादू केली काय माहित. पोरं नुसती त्यांच्या मागे मागे करताय. जाऊ नका म्हणून मागे लागली. असं काय केलं आमच्या घरच्यांनी? 3-4 तासात काय भुरळ घातली कोणास ठाऊक. नुसती रडारड सुरू आहे. थांबा बरं तुम्ही. 1 मिनिट. जर काही वेळातच मुलांना इतका लळा लागलाय, तर गौरीचा 6 महिन्यात किती लळा लागला असेल मुलांना? बाबो, ते तर विचारूच नका. आई आई करत नुसते मागे फिरत असतात तिच्या. जगात एक गौरी आईच आहे त्यांची चांगली, बाकी सगळे बिनकामाचेच. अगं बरोबरच आहे मुलांचं. आई म्हटल्यावर जीव असणारच ना त्यांचा. असणार पण किती? ती काय त्यांची सख्खी आई आहे का? 1 मिनिट, तुम्ही का त्यांच्या बाजूने बोलताय? कारण आई जेव्हा लग्न करून जाईल तेव्हा कसं वाटेल मुलांना? हं? आपली आई कायमची लग्न करून जाते म्हटल्यावर वाईट वाटणारच ना. बघ ना ग. आत्ता ध्यानात आलं माझ्या, तुमच्या मनात काय चाललंय ते. हो ना, मग लाग आता कामाला. मुलांना म्हणावं त्यांची आई चालली आहे आता. मुलांनाही कळू दे त्यांची आई त्यांच्यापासून लांब जाणार आहे, पुन्हा भेटणार नाही. त्या मुलांनी गौरीला सोडलंच नाही पाहिजे, आणि गौरी त्या मुलांना सोडून इथे येणार नाही असं काहीतरी कर. पुढचं मी बघते. हो, ती सोय मी करते, पण तुम्ही माझ्या पैशांची सोय करा ना. हा, गौरीला आता काय ती पोरं सोडत नाहीत. तुमचं काम झालं म्हणून समजा. तुला पण आनंद झालाय ना? लक्षात येतंय कोण येणार आहे ते? तुझ्यावर प्रेम करणारी, तुला घर पण देणारी, या घरातल्या सगळ्यांवर जीव लावणारी गौरी या घरात कायमची येणार आहे. या घराचा, या कुटुंबाचा एक भाग बनणार आहे. आता माझे या घरावरचे संस्कार फुकट जाणार नाहीत. गौरी तो वारसा पुढे नेईल. गौरी, गौरी लवकर ये. हे घर ताब्यात घे. हे घर तुझी वाट पाहते गौरी.
हे शक्य नाही नंदिनी. ह्या घराला कायम वाट बघतच राहावी लागणार. रुद्र आणि गौरीचा संसार काहीही झाला तरी ह्या घरात फुलणार नाही. हा दिवा जसा विझवला ना तसंच त्यांचा संसार सुरू होण्याआधीच विझवेल मी. सोडलं सगळ्यांना घरी? हो. गोड लागत नसेल ना चहा आता? मला तुम्ही पिऊन बघायला सांगाल मग तो तुम्हाला गोड लागेल नाही का? छे छे, उलट जास्त गोड लागतोय. तुम्ही चव घेऊन मग मला दिला होतात का चहा? कारण तुमच्या ओठांची साखर यात उतरली. जास्तच गोड झालाय का चहा? मग ठीक आहे, जास्त गोड चहा प्यायची सवय करून घ्या आता. एवढं प्रेम करता माझ्यावर? गौरी आई बिस्किट त्या पुलाने सापडतो. थांबा, येईल आई. हा? मी आलेच त्याला बिस्किट द्या. थांबा ना, तुम्ही उत्तर नाही दिलं. काय? एवढं प्रेम करता माझ्यावर? त्याचं काही माहितीच नाहीये तुम्हाला. नाही माहित. तुम्ही सांगा. मुद्दाम करताय नाही सगळं? जाऊ देत मला, मुलं आहेत. गौरी आई ताबण संपलंय. आलेच. अरे कपाटात असेल ना तिथे ठेवलेला. हा, जा तिथून घे. जा पण. ठीक आहे. जाऊ देत मला. तुम्ही उत्तर द्या आणि मग जा. उत्तर द्यायची गरज आहे का? गौरी आई भूक लागली. चंद्राक्का आहे ना बाळा, त्यांना सांगा द्यायला. जा. ठीक आहे. अहो काय करताय रुद्र सर? जाऊ देत मला, मुलं आहेत. मग तुम्ही आधी सांगा ना. जे बोलून दाखवावं लागतं ते प्रेम कसलं? अच्छा, पण प्रेम देवाच्या भक्तीसारखं असतं. फक्त नाव माहीत असून भागत नाही, त्याचं नामस्मरण करावं लागतं. प्रेमाचंही असंच असतं, फक्त असून भागत नाही, तर ते व्यक्त करावं लागतं, सांगावं लागतं. मग सांगताय ना, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर?